हॅलो फ्रेंड्स, मी नीलम यादव स्वागत करते तुमचं नीलम फॅशन हाऊस या चॅनेलमध्ये। फ्रेंड्स, आज आपण ट्रेंडिंगमध्ये जी बाही चालू आहे तिचा व्हिडिओ बघणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता इथे मी हे कापड घेतलेलं आहे, याला कशा पद्धतीने फोल्ड करायचं बघा तुम्ही। तर आपल्याला खाली रुंदी ठेवायची आहे 12 इंच आणि वरती एक साइडला उंची ठेवायचे 7 इंच आणि एक साइडला ठेवायचे 3.5 इंच। त्यामुळे मग मी अशा पद्धतीने घडी घालून घेतली। तुम्हाला मी अगदी सावकाश पद्धतीने सांगते, त्यामुळे तुम्ही समजून जाल लगेचच। तर बघा, आता खालच्या साइडला आपण जिथे फोल्ड केला तिथे आपल्याला घ्यायचं आहे 12 इंच। 12 इंचावरती मी एक मार्क करून घेते। त्यानंतर वरच्या साइडला घ्यायचं आहे आपल्याला 7 इंच आणि ह्या साइडला घ्यायचं आहे आपल्याला 3.5 इंच। म्हणजे खाली 12 इंच, इकडे 7 इंच आणि इकडे 3.5 इंच अशा प्रकारे आपण सगळीकडे मार्क करून घेतलं। त्यानंतर आपल्याला अशी एक तिरकी लाईन आखून घ्यायची आहे आणि अशी एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे। फ्रेंड्स, आता मी इथे कट करून घेतलेलं आहे कापड। आपण हे पिना काढून घेऊया आणि तुम्हाला आता मी उघडून दाखवते बाही कशा पद्धतीने आपण इथे कट केलेली आहे। आता ना आपण इथे खाली लेस सुद्धा लावून घेतली। आता प्लेट्स कशा टाकायच्या हे मी सांगते। तर आता प्लेट्स बघा, आपल्या साईडला अशा टाकून घ्यायचे। मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते ते तुम्ही बघत चला। सांगण्यापेक्षा जे दाखवते ना त्याकडे लक्ष द्या फक्त।
आता मी इथे प्लेट्स तर टाकून घेतल्या। आता आपण एक साधी बाही तयार करायची आहे, जी आपण रेग्युलरच्या ब्लाऊजला करतो तशी। तर याचा बरोबर एक सेंटर काढून घ्यायचा आणि त्यानंतर आता आपल्याला ह्या साईडला 5 इंच, त्या साईडला 5 इंच अशा ठिकाणी मार्क करून घ्यायचा। बघा, म्हणजे इथे 2 इंचावरती एक आणि 3 इंचावरती, म्हणजे टोटल 5 झाले। तसेच इकडे सुद्धा 2 इंच 3 इंच अशा प्रकारे छोटा छोटा असा एक मार्क करून घ्या, जेणेकरून लक्षात येईल आपल्याला। तर आता बघा, ही जी बाही आहे ना, ही बाही याच्यावरती ठेवायची। तर कशी ठेवायची हे दाखवते। समजलं का फ्रेंड्स? तर नसेल समजलं तर मी नवीन एकदा सांगते। तर आपण एक 3 इंचावरती जिथं मार्क केलेलं ना, तिथं आपण लटकनचं जे टोक आहे ना ते तिथं ठेवायचं। तिथून 2 इंचापर्यंत आपण एक शिलाई मारून घ्यायची। त्यानंतर तसंच ह्या साईडला करायचं आणि मध्ये जे 2-2 इंचाचे गॅप आहेत ना ते तसेच सोडायचे। तिथं आपण नंतर प्लेट टाकणार आहे। तर बघा, मी आधी अशा प्रकारे ही टीप मारून घेते, म्हणजे 3 इंचावरती जिथं मार्क होता ना तिथे। तर फ्रेंड्स, झालेली आहे आपली इथं बाही शिवून। बघा किती छान दिसते ना। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा। खूप सोपी पद्धत आहे, पण एकच आहे की याच्यासाठी थोडंसं कापड जादा लागते। जेव्हा कापड ना कमी असते तेव्हा एक बाही ब्लाउज पीस मध्ये काढून घ्यायची आणि एक साडीमधलं थोडंसं कापड कट करून त्यामध्ये काढायची। चला, आता मी थोडंसं बटरफ्लाय सुद्धा एक बनवलं, ते सुद्धा तुम्हाला दाखवते। बघा, मी पहिल्यांदाच हे बटरफ्लाय बनवले आणि खूप भारी झालेलं आहे। ह्याच ब्लाउजला मला हे पाठीमध्ये लावायचं आहे। तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। चॅनेलवर नवीनच आला असाल तर सबस्क्राईब करा। ब्लाऊज तर इथं माझं पूर्ण रेडी झाले। आता ह्याला बटरफ्लाय जॉईंट करायचं आहे आणि आता मापाची टिपा वगैरे सगळ्या मारून घेतल्या। साडीसुद्धा फॉल करून घेतली। ही साडी आणि हे ब्लाऊज फ्रेंड्स सध्या आता ट्रेंडिंगमध्ये चालू आहे, म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला आहे। तर आता थोडंसं जिमीचू फॅब्रिक असल्यामुळे ना हे शिवताना आपल्याला थोडंसं त्रास होतोय, कारण ही मशीनवरती बसत नाही ना, ब्लाऊज निसटते। पण दिसायला मात्र खूप भारी दिसते। बघा, मी अशा पद्धतीने हे तयार केलेलं आहे। गळ्यामध्ये बाकी काही डिझाईन वगैरे केली नाही मी, फक्त एक छोटंसं बटरफ्लाय लावलं आणि वरती थोडीशी नॉट लावून 1-2 लटकन टाकल्या। खूप भारी लुक आलेला आहे। मी आता तुम्हाला फोटो दाखवते।